तर मंडळी, आता आपण आलो आहोत दौलताबाद किल्ल्याच्या सगळ्यात उंच आणि लक्षवेधी वास्तूपाशी. ही आहे चांद मिनार, म्हणजे चंद्र. प्रथम आपण केलं उज्जैन महाकालचं दर्शन आणि उज्जैन मध्येच काल भैरवनाथ आणि उज्जैन मधलेच बराच परिसर म्हणजे संपूर्ण उज्जैन फिरलो. त्याच्यानंतरनी दर्शन केलं श्री ओंकारेश्वरांचं. नर्मदा नदीमध्ये एक परिक्रमा मारली आणि त्याच्यानंतरनी संध्याकाळी त्याच दिवशी गेलो शेगावला आणि आज सकाळीच केलं दर्शन शेगावच्या महाराजांचं. आणि त्याच्यानंतर परतीच्या प्रवासात येता येता आपल्या तिथं छत्रपती संभाजीनगरमध्ये होता दौलताबाद किल्ला. तर त्या दौलताबाद किल्ल्यावरती आम्ही फिरून आलो, पण वेळेच्या अभावी आणि पावसामुळे आम्हाला तिथून पटकन निघावं लागलं. ते या व्लॉगमध्ये मी टाकलंय बघा. किती म्हणजे थोडकी जेवढी माहिती देता आली तेवढी माहिती दिली आहे मी. त्याच्यानंतर परतीच्या प्रवासानंतर येता येता रस्त्यातच शनी शिंगणापूर लागलं. तर शनिदेवांचं दर्शन घेऊन आता निघालोय परतीच्या मार्गाला. तर चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. फायनली पोहोचलो आता शेगावमध्ये आणि शेगावमधली सिस्टीम बघून आम्ही झालोय काय म्हणजे प्रसन्न झाले मन. तुम्हाला पण दाखवतो सिस्टीम काय आहे शेगावमधली आणि थोडा परिसर दाखवतो. सुरुवातीला आहे शेगावचा मेन कार पार्किंगचा परिसर आणि कार पार्किंगच परिसर इतका असा मनाला लोभावणार आहे ना भाई, की अशी आतुरता लागली दर्शन कधी घेतोय ते. तर शेगावबद्दल एक सांगायचं म्हणजे तर डिजिटल पार्किंग आहे इथं. जर गाडी बाजूला निघाली तर इथं लगेच अवेलेबल जागा दाखवतं आणि कार कॅपॅसिटी किती आहे 58ची आहे. तर इथं 16 जागा आहेत लावायला. या प्रकारे जशी गाडी थोडी मागे येईल त्याप्रमाणे म्हणजे एंट्रीलाच आपल्याला समजून जातंय की गाड्या कशा लावायच्यात किंवा किती जागा शिल्लक आहे त्यानुसार. चला तर मग अजून काय काय आहे, अजून क्युरिओसिटी वाढायला लागली कारण की हे पार्किंग बघूनच आनंद झालाय बाई. तर चला. तर मस्त सात्विक जेवण झालंय आणि आम्ही आलोय रूम नोंदणी करायला कारण आम्ही राहणारे भक्त निवास. तर सांगायची गोष्ट अशी आहे, 20वा म्हणून एक काय म्हणून भक्त निवास आहे. तर त्या ठिकाणी या जर तुम्ही बॅचलर असाल तर, कारण की बॅचलर फॅमिली कुटुंबाबरोबर नसेल तर थोडंसं भक्त निवास लांब आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि जर फॅमिली सोबत असेल तर जवळ आणि 24 तास रूम आहे. जेवणाची उत्तम सोय आहे एकदम आणि प्रत्येक. तर नमस्कार, शुभप्रभात मित्रांनो. शेगावमध्ये झाली आहे सकाळ आणि आम्ही सकाळच्या वाजलेत 4च आणि आम्ही निघालो आवरून आता पुढच्या प्रवासाला. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता भक्तिनिवास आहे पूर्णपणे, म्हणजे बऱ्याच कमी पैशात राहायला अशी एवढी उत्तम भारी सोय ना मित्रांनो की म्हणजे काय शब्दात न सांगण्यासारखं एवढं भारी आहे इथं. तर आमचं ठिकाण होतं भक्तनिवास क्रमांक 2B. तर तुम्हाला थोडासा आहे ना भक्तनिवासाचा परिसर दाखवतो मित्रांनो. तुम्हाला पण नक्कीच आवडेल असं मला तर वाटतंय. तर सकाळ सकाळचे काही दृश्य आहेत. हा आमचा अनिकेत मस्त मध्ये आवरून आलाय एकदम फ्रेश पॉझिटिव्ह एनर्जी सर. आणि हा आहे मस्त मध्ये राहण्याची उत्तम सोय बाई, खाण्यापिण्याची पण अति उत्तम सोय, एकदम सात्विक जेवण. कसं आहे परिसर. तर सकाळ सकाळचा टायमिंग आमच्याकडे भरपूर शिल्लक असल्यामुळे आम्ही करतो आता फोटोशूट. आणि किती भाऊला फोटोशूटचा मग आवडत नाहीये. हे बघा फोटो कसे काढतात. शुभम भेंडी आल्यापासून एक पण फोटो नाही काढला ना. आता मोबाईल हातात धरून नाटकं करतो बाजूला सर. तर चाललं आता मस्त मध्ये बॅगा वगैरे ठेवायचं काम. आणि सर्वप्रथम दर्शनाला वेळ असल्यामुळे आम्ही सगळ्यात आधी शोधणार आहे 24/7चं CNG स्टेशन आहे इथे. आणि CNG सर्वप्रथम भरून
निघणार आहे पुढच्या प्रवासाला. काय निघेत? हो. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय मंदिरामध्ये, शेगावच्या गजानन महाराजांच्या. तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो. तर हा आहे मंदिराच्या आसपासचा परिसर आणि अतिशय सुंदर आणि एकदम फ्रेश वाईब्स येते त्या ठिकाणी. आणि जी सगळीकडे पिण्याचं म्हणजे आरोचं पाणी बरं का, इथं पिण्याचं पाण्याची बॉटल कॅरी करायची गरज नाही पडत, बिंदास. तर नमस्कार, आलो आता मंदिरात. आपल्या शुभमची मुलाखत घ्यायची आपल्याला. शुभम बोल आता, तुझे 2 शब्द घे की मोबाईल आता, बोल. कसं वाटतं तुला शेगाव मंदिरात येऊन? उठून आता आलो आहे, आम्ही निघालो मंदिराकडे. एकदम प्रसन्न वातावरण, एकदम फ्रेश वाटते. आता थोड्याच वेळात आमचं दर्शन होईल. तर खूप एनर्जेटिक वाटते, एकदम फ्रेश. यानंतर मग आमचा प्लॅन नाशिकमधलं ना, सॉरी पुढं औरंगाबाद सॉरी संभाजीनगरमधलं भुवनेश्वरचं एक ज्योतिर्लिंग आहे, त्यानंतर आहे. तर मस्त झालंय छानपैकी दर्शन. आणि आता खातो आम्ही तर्री पोहे सकाळी बाई. 5:30 वाजता नाश्ता करतोय, कारण की आता जाताना आम्ही जास्त वेळ थांबायचं नाही आहे असा विचार केलाय. तर तुम्हाला दाखवतो तर्री पोहे. तर्री पोहे ओके, विषय ओके. तर फायनली पोचलोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि थांबलोय CNG भरायला, कारण 200 किलोमीटर आलो आम्ही पेट्रोलवरती, कारण की CNG भरायला वेळ नव्हता आणि 2-3 ठिकाणी CNG पण अवेलेबल नाही झाला. त्या कारणाने आता इथं आलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. पुढे नंबर आहेत गॅस भरायला. बघू संभाजीनगरमध्ये जर टाईम शेड्यूलमध्ये जर बसलं तर काहीतरी फिरण्यासारखं असेल तर फिरेल. फिरण्यासारखं बरंच काही आहे, पण टाईम भेटण्यावरती डिपेंड आहे सगळं. तर गाईज ट्रिपमध्ये आलं एक ट्विस्ट, कारण की आपण आलोय थेट आत्ता संभाजीनगरमध्ये. आणि संभाजीनगरमध्ये कुठं तर किल्ले दौलताबादवरती. तर चला तर मग आता दौलताबाद बघूया, कारण आम्ही तर खूप एक्सायटेड आहे. याच्या आधी आम्ही कधी आलेलो नाही आहे इकडे. चला तुम्हाला पण थोडंसं दाखवतो दौलताबाद. चला आता. फायनली घेतलं तिकीट आता आणि चाललो आतमध्ये. तर केली एंट्री आतमध्ये आणि आहे दौलताबाद किल्ला आणि हे याचं प्रवेशद्वार. अनिकेतला झालंय काय, अनिकेतला मोहावरत नाहीये फोटो काढायचा, कारण की एवढं क्लास वाटतं ना या ठिकाणी येऊन. काय वाटतं अनिकेत तुला? 1 नंबर. काय सांगशील आपल्या प्रेक्षकांसाठी? हसतोय तो, फोटो काढतोय, ठीक आहे. शुभम दादा याच्यावरती काहीतरी वक्तव्य देऊ शकतो असं मला वाटतंय. शुभम शाळेतल्या सहली बरोबर आलता एकदा 150 रुपयामध्ये. आता एवढं 2018 वर्षांनी परत आलाय. आणि बदल काय वाटतं तुला? त्यावेळेस आठवण काय होतं, पण ते दरवाजा वाटतं तू सळे होते ना, आणि बुलबुल आहे पुढे रोड एक आठवते. आणि खूप वातावरण पण मस्त आहे त्यावेळेस, मस्त वाटतंय. बघू आपण. या किल्ल्याची रचना प्रचंड मजबूत आहे. अखंड दगडात कोरलेला हा किल्ला आहे. तर बघू शकता तोप दीर्घा दौलताबाद, कारण की याची मजबूती म्हणजे संपूर्ण दगडात कोरलेलं आहे दौलताबाद. याचं पूर्वीचं नाव होतं देवगिरी. प्रत्येक ठिकाणी अशा तोप बघायला मिळतील या ठिकाणी. आत्ता आपण जस्ट एंट्रीच केली आहे, एंट्रीवरतीच हे तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे सहजासहजी शत्रूलाही प्रवेश करता येणार नाही अशी बांधकाम रचना या देवगिरी. हा किल्ला इसवी सन 1187 मध्ये बांधला गेलाय, म्हणजे जवळपास 13व्या शतकात. एंट्री तर पाहिली, आता आपण दुसऱ्या एंट्रीमध्ये प्रवेश करतोय. ही दुसऱ्या एंट्रीची कमान आहे आणि हे बघू शकता दरवाजे 13व्या शतकातील आहेत ते सगळे. आणि हे कोरीव बांधकाम पूर्ण दगडातलं असं मनमोहक आहे.
दौलताबाद आणि देवगिरी किल्ला हा परकीय आक्रमकांनी कधी काबीज करता आला नाही आणि याची खासियत म्हणजे की हा जो भीती आहे किंवा डावपेच आहे यानेच काबीज म्हणजे याच्यावरती या किल्ल्यावरती जिंकता आलंय. आणि हा किल्ला खास करून अजेय म्हणजे न जिंकलेला असा म्हणला जातो. गणेश भाऊ आमचा काढतोय फोटो, कारण की समोरचा व्ह्यू बघा आणि फोटोची पोज बघा. पाहताय का हे भव्य दगडी जलकुंड? दौलताबादच्या भक्कम तटामागचं लपलेलं हे असं एक अभेद्य रक्षण होतं पाण्याचं. शत्रू बाहेरून किती हल्ला करत असो, आत बसलेले मराठे किंवा सुलतानच्या फौजा हे जलकुंड वापरून महिने तग धरायच्या. पायऱ्या, दगड आणि जलकुंडातील थंडगार पाणी हा होता खरा इतिहास जिवंत ठेवणारा स्रोत. तर मंडळी, आता आपण आलो आहोत दौलताबाद किल्ल्याच्या सगळ्यात उंच आणि लक्षवेधी वास्तूपाशी. ही आहे चांद मिनार, म्हणजे चंद्रासारखा झळकणारा मनोरा. थोडक्यात इतिहास सांगतो. चांद मिनार बांधली होती इसवी सन 1445 मध्ये. बांधणारा राजा होता बहमनी सुलतान अलाउद्दीन बहमनी. त्याने दौलताबाद जिंकल्यानंतर विजयाची खूण म्हणून हा मनोरा उभारला होता. मित्रांनो, आज जरी आपण याला एक सुंदर मनोरा म्हणून पाहतोय, पण एकेकाळी या टोकावरून सैनिक किल्ल्यावर नजर ठेवायचे आणि गरज पडली तर ढोल, शंख किंवा मशालींनी सावधानतेचा इशारा द्यायचे. हा मनोरा म्हणजे सौंदर्य, शौर्य आणि रणनीतीचं एकत्रित रूप आहे. आपल्या शुभमचा फोटो मी एवढा भारी काढला ना मित्रांनो, तुम्ही विचार देखील करू शकत नाही. तर त्याच्या इंस्टाग्रामचं मी खाली लिंक देतो, त्या लिंकमध्ये जाऊन त्याचा फोटो बघा, तो पोस्ट करणारच आहे. तर मंडळी, आता आपण आलोय किल्ल्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागात. हा आहे हत्ती तलाव. हा फक्त तलाव नाही, ही आहे किल्ल्याच्या टिकावाची श्वासवाहिनी. तर याला हत्ती तलाव नाव का पडलं? तर या तलावाचं नाव हत्ती तलाव पडलं कारण हे तलाव इतकं मोठं आहे की हत्ती देखील त्यात आंघोळ करू शकतो. कधी कधी असे म्हणतात की हत्तींना इथे पाणी पाजलं जायचं. या तलावाचं नाव हत्ती तलाव पडलं कारण यात वैशिष्ट्य व उपयोग पण आहेत. पाण्याचा मुख्य साठा संपूर्ण किल्ल्याच्या पिण्याच्या व अंघोळीचं आणि अन्न बनवण्यासाठी आवश्यक पाणी इथूनच जात असायचं. तलावाचं क्षेत्रफळ तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता किती मोठं आहे ते. या तलावात पाणी साठवून ते सुक्या काळामध्ये वापरलं जायचं. याच्यामध्ये अजून एक गोष्ट दिसते, ते म्हणजे स्मार्ट वॉटर इंजिनिअरिंग. पाण्याचा निचरा, साठवणूक आणि योग्य वापर या सगळ्यांचं एक भक्कम प्लॅनिंग या तलावात दिसतं. हत्तीसाठी विशेष व्यवस्था असायची असं म्हणतात की या तलावाच्या आजूबाजूला रॅम्प सारख्या रचना होत्या जिथून हत्ती उतरू शकतात, पण आता दिसत नाहीयेत त्या. यांचं बाई नुसतं फोटोशूट चाललंय आणि माझं व्लॉगिंग चाललंय. आता आपण चाललोय या ठिकाणी जिथे शस्त्रांची पण आणि संस्कृतीची पण पूजा होते, म्हणजेच भारत माता मंदिर. चला तर आता आपण प्रवेश करतोय भारत माता मंदिरामध्ये. हा आहे संपूर्ण भारत माता मंदिराचा परिसर. कसं वाटतंय? पूर्ण दगडी रेखीव काम याला बोलतात भाई. आणि पाहण्याचं जागजागी ठेवलेलं आहे बाई सगळं. हा आहे रांजण. आणि माझं बघून गाण्याने पण ब्लॉगिंग चालू केलं आता बाई. एक कॉम्पिटिशन वाढतं आता. भारत माता मंदिरातला आतला परिसर तर बघू शकता कसं एकदम आखीव रेखीव आणि दगडात कोरलेलं बांधकाम आहे.
बाई बांधकाम बघूनच म्हणजे एक काय म्हणतात एक वेगळीच वाईब आहे इथं. तुम्ही हा आजूबाजूचा परिसर तर पाहिलाच असेल. आता जाऊया भारत मातेकडे. हे आहे भारत माता मंदिर आणि हे जे समोर आहे ती आहे भारत माता. चला तर मग दर्शन घेऊयात. तर दौलताबाद आणि देवगिरीचा किल्ल्याचं व्लॉगिंग करायला मी पूर्ण एक्साइटमेंट मला खूप होती. पण गंमत अशी होणार आहे, पाठीमागं बघू शकता आलंय आभाळ आणि पाऊस देखील सुरुवात होते आणि थोडंसं वेळेचं भान ठेवून, कारण की इथून जवळपास 250 किलोमीटर पार करायचं आहे आणि उद्या ऑफिसला जायचं आहे. त्यामुळं जेवढं आज पॉसिबल होईल जाताना किंवा काय तर ते व्लॉगिंग करणार आहे मी. आणि त्याच्यानंतरनी आपण बघूयात जे काही दौलताबाद दाखवता येईल तेवढं दाखवतोय. वेळेचं बाण ठेवून घरी जायचं आहे. आमच्या चौघांना पण उद्या चौघांना पण ऑफिस आहे, तर बघूयात आपण. वही कसं दिसतोय खालून चार मिनार. तुम्हाला मग अशी मी माहिती दिली चार मिनार बद्दल, तर असा भारी दिसतोय. तर हे बघा तुम्ही, खतरनाक चार मिनार बघून आपण चाललो आता तोफ संग्रहालयाकडे. तर आपण आलोय या ठिकाणी. कधी कधी हे तुम्ही बघू शकता तोफा, ज्यांच्या तोंडातून कधी काळी आग निघायची त्या आज इथे शांत आहेत, पण जिवंत आहेत. या तोफा सांगतात रणांगणाच्या कथा, जिथं जिंकणं म्हणजे फक्त शक्ती नव्हे तर शौर्य होतं. तोफा थंडावल्या पण गर्जना अजूनही काळावर कोरलीये. हे शस्त्र नाही, ही काळाची साक्ष आहे, रणगर्जनेची साक्ष. तर हे तुम्ही बघू शकता सगळं, नाही का, तोफखाना आहे हा सगळा. प्रत्येक विविध प्रकारच्या तोफा या ठिकाणी ठेवल्यात, पण आपल्याला तोफांची माहीत नाहीये. थोडीशी इतिहासाबद्दल थोडीशी माहिती कमी असल्यामुळे काही बोलण्यात अर्थ नाहीये. तर काही तोफा या किल्ल्याच्या टोकावर ठेवल्या आहेत, जिथून संपूर्ण परिसरावरती लक्ष ठेवता यायचं. लोखंडी आणि कांस्य तोफा आहेत या. त्या काळी वापरल्या जाणाऱ्या धातूंचं सुंदर उदाहरण. काही तोफा जड धातूंच्या मिश्रणातून बनवलेल्या आहेत. थोडंसं पाऊस यायला लागल्यामुळे आम्ही चाललोय घराकडं. तर तुम्हाला नेक्स्ट जर तुम्ही दौलताबाद प्लॅन करताय तर हे दौलताबाद किल्ल्याचा आहे मॅप. याप्रमाणे तुम्ही फिरू शकता. तर चलो बाय बाय दौलताबाद. चाललोय आता आम्ही परतीच्या प्रवासाला. प्लॅनमध्ये अजून एक खतरनाक सरप्राईज आणि ट्विस्ट आणलाय आम्ही. आता मला वाटतंय घरची आम्हाला हाणत्याला आता थोड्या वेळाने. जर फोन आला कुठे विचारलं तर दाखवतो तुम्हाला सरप्राईज. आलोय श्री शनी शिंगणापूर या देवस्थानाला. तर कसं वाटतंय मंदिर मित्रांनो, आणि कशा वाटतात वाईब. कारण की ह्यावेळेस प्रॉपरली देवदर्शन केलंय आणि इन रूट हे केलं काय रे आपण मग अशी केलं दौलताबादचा देवगिरी किल्ला किंवा दौलताबाद किल्ला असं म्हणू शकतो. जय श्री देवा शनी शिंगणापूर आय. चला तर मग बघूया थोडासा परिसर. हो हो हो. अनिकेतने मला पहिल्यांदा या ठिकाणी आणून अत्यंत पुण्याचं काम केलंय. माझ्या आयुष्याला लागलेला शनी तेवच आहे, तरी पण मला म्हणते शनीची छाया काढायला नेतोय माझी. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर हे आहे जय श्री शनीश्वराचं मंदिर. तर दर्शन घेऊन घ्या मित्रांनो इथूनच. कसं वाटतं नक्की सांगा. आहेत नवग्रह. आता अनिकेतच्या मागचे सगळे आपण नवग्रह जे माग लागलेत त्यातले 1-2 तरी कमी करू आज. कसं आहे मित्रांनो, हे छान आहे का नाही. हा गुरु म्हणजे ज्युपिटर.
मर्कुरी, शुक्र, व्हीनस, चंद्र,